आता बघूया राज्यभरातून हिंदी सक्तीला जो विरोध होतोय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। गुणरत्न सदावर्तेंकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्क पोलीस ठाण्यात राज ठाकरेंविरोधात तक्रार। हिंदी सक्ती विरोधातील राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर गुणरत्न सदावर्ते आक्रमक। राज ठाकरेंना अटक करा, राज ठाकरेंचं वर्तन तालिबानी प्रकारचं असल्याचं म्हणत सदावर्ते आक्रमक। हिंदी भाषेचा कायदा म्हणजेच शासन निर्णय हा दहन केलेला आहे, ही कृती अत्यंत चुकीची आहे। म्हणून राज ठाकरेवर एफआयआर झाला पाहिजे। राज ठाकरेला कायदा संमत असेल तर अटक झाली पाहिजे। महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी आलंच पाहिजे। काही जण म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा, पण मला वादात पडायचं नाही। अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही। आता संघर्ष अटळ। हिंदीच्या सक्तीविरोधात राज ठाकरे आक्रमक। राज ठाकरेंकडून शिवतीर्थ निवास आणि मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। हिंदीच्या सक्तीला तीव्र विरोध कायम राहणार। तुम्ही हिंदी आमच्यावर लादू शकत नाही। बैठकीनंतर संदीप देशपांडेंची माध्यमांना प्रतिक्रिया। मैत्री हा एक भाग झाला आणि मराठीची अस्मिता हा एक भाग झाला। तुम्ही आमच्यावर हिंदी लागू शकत नाही, ही आमची पक्षाची भूमिका आहे आणि ती भूमिका ठाम आहे। त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी घ्यावी। कधी मराठी तर कधी हिंदू। राज ठाकरेंनी काय ते एकदा ठरवावं। पालिका निवडणुकीसाठी सगळी नाटकं सुरू। संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा। कधी हिंदू झालात, कधी मराठी असता, कधी हिंदू असता, कधी बिंदू असता, कधी सिंधू असता। काय ते ठरवा, काय ते ठरवा तुम्ही। हे सुधाकरासारखा एकच प्यालामधलं बोलू नका, कळलं? हा, मराठी आपली मातृभाषा। काही जण म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा। काम नसलेले लोक वाद घालतात। मराठी सोबत हिंदी आणि इंग्रजीही यायला हवी। अजित पवारांची भूमिका। बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच ते वेळ घालवतात। आणि इंग्रजी ही जगात बहुतेक देशामध्ये चालते, त्याच्यामुळं ती पण भाषा आली पाहिजे। अशा तिन्ही भाषेला महत्त्व आहे। पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीला मनसेचा जोरदार विरोध। मुंबई, ठाणे, पुण्यासह विविध ठिकाणी मनसेचं निषेध आंदोलन। हिंदी सक्तीबाबत शासनाच्या जीआरची मनसेने कानकडून होळी। गुणरत्न सदावर्तेंकडून विदूषक चाळे। मराठी भाषा प्राचीन असूनही प्राधान्य का देत नाही, यशवंत किल्लेदार यांचा सवाल। राज ठाकरेंनी अभ्यासपूर्ण बोलावं। राष्ट्रीय शिक्षा धोरणाची कॉपी पाठवून देऊ, आशिष शेलार यांची टीका। पूर्ण करून ते बोलतात किंवा बोलले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे। पण त्यांना NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शिक्षा धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू।